आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. माझा जगून काही उपयोग, सगळ्यांना त्रासच देत आलोय ना. त्यामुळे मी मेलो तर सगळेच प्रॉब्लेम सुटतील, सगळे आनंदात जगतील. एकदम सर, बरोबर बोलताय तुम्ही. बरोबर आहे तुमचं. तुम्ही जर का मेलात ना तर समद्यांचाच प्रश्न सुटेल. तुम्ही एक काम करा प्रीतम सर. नाही म्हणजे ना आपण समदे मिळून इश पिऊया. तुम्ही, मी, प्रिया मॅडम, देवी आई, श्रीकांत सर समदे मिळून इश पिऊया. म्हणजे कसं समद्यांचाच प्रश्न सुटेल, समद्यांचा त्रास कमी होईल है ना. अरे काय बोलतेस तू? असं बोलूच कसं शकतेस तू? हा, बरोबरच बोलतेस ना. सर इथे आम्ही तुला वाचवण्यासाठी, तुला निर्दोष सिद्ध करण्यासाठी धडपड करतोय. तुला काही अक्कल नाही करे त्याची. आदित्य सर, हा? काही जाणीव नाही तुला. मला असं वाटतं आपण तरी कशाला जग. मी स्वतःला संपवतो. सर यार दादा, जीवस रे तू माझा, जीवस तू. असं करताना एकदा तरी माझा विचार करायचा ना. कसं जगू तुझ्याशिवाय? काय तुझ्या सोबत असतो ना. मग तुला का असं वाटलं की या इतक्या छोट्याशा संकटात मी तुझी साथ सोडून देईन म्हणून? हा, हे बघा आता त्या मोनिकाचं सत्य उद्या सगळ्यांसमोर आलं ना की परत सगळं आधीसारखं होईल. ओके, सगळं आधीसारखं होईल. काळजी करू नकोस तू फक्त मला प्रॉमिस कर. परत परत हा असला फालतूपणा कधी करणार नाहीस. प्रॉमिस कर मला. मी तुला प्रॉमिस करतो की असं वेडेपणा परत नाही करणार. गुरुजी, सगळं व्यवस्थित आहे ना? अजून काही लागणार आहे का? हो, पण ह्या पूजेसाठी तुम्हाला पारूच्या घरी जाऊन तिच्या देवघरातील कलशामधलं पाणी आणावं लागणार आहे. पण त्याची काय गरज आहे? आपल्या घरात गंगाजल आहे. अहिल्यादेवी, या पूजेमध्ये पारूचा खूप मोठा सहभाग असणार आहे. त्यामुळं तुम्हाला तिच्या घरी जाऊन पाणी आणावंच लागेल. हॅलो, DNA रिपोर्ट्स रेडी आहेत? ओके, ठीक आहे. मी आलोच. हो, आलोच. अहिल्यादेवी, या आधी आलेलं प्रत्येक संकट त्या मुलीमुळे दूर झालेलं आहे आणि हे संकट देखील पारूच घालवणार आहे. त्यामुळं तिच्या घरी जाऊन तुम्हाला पाणी आणावंच लागेल. तसं असेल ना गुरुजी, तर मी पारूकडे जाऊन तिच्या देव्हाऱ्यातल्या पाण्याची पदर पसरून भीक मागेन. अहिल्यादेवी, पारू त्या पाण्याच्या रूपानं स्वतःचा जीव तुम्हाला दान देणार आहे. तुम्ही तिथे पाणी मागायला नाही तर पारूचं आयुष्य मागायला जाणार आहात.
तुमच्या आयुष्यभराचं सुख त्या पाण्याच्या रूपानं पारू तुमच्या झोळीत टाकणार आहे. आदित्य, काय रे, कुठं निघालास? आई मी ते रिपोर्ट्स आणायला चाललोय. पारू, हा देवी आई. पारू, मला तुझ्या देव्हाऱ्यातला कलश माझ्या घरच्या शांतीसाठी हवाय. आणते. देवा, आजपर्यंत किर्लोस्कर कुटुंबाच्या सुखाशिवाय मी तुझ्याकडे काय बी नाही मागितलं, आणि आता बी तेच मागते. वहिनी, मला काही पटत नाही आहे. त्या गुरुजींचं ऐकून तुम्ही या मोलकरणीकडे पाणी मागायला आलात. अक्षरशः भीक मागताय तुम्ही त्यांच्याकडे. आणि तिला माहिती आहे ना आपण दारात उभे आहोत, नाही येते बाहेर का? ऐक, मी काय सांगते, आपण आपल्या घरी जाऊ. आपल्याकडे चांगलं गंगाजल आहे. आपण आपली पूजा त्या गंगाजलाने करू. या भिकारड्यांच्या घरातलं पाणी नकोच आहे आपल्याला. मी तुला इथे बोलवलेलंच नव्हतं. तू घरी जाऊन थांबू शकतेस. देवा, माझा जीव देऊन माझ्या पारूचा जर का जीव वाचत असेल ना तर मी तयार आहे. बा, ह्या बापाचा जीव माझ्या लेकराच्या कामी तरी येईल. काहीतरी चमत्कार कर, काहीतरी चमत्कार कर. पर माझ्या या लेकराला ह्या संकटातून सुखरूप बाहेर काढ. आईला मॅडम वाट बघतायत. कलश. हा.